असे हे आपले बाळूमामा. सर्व बाळूमामा भक्तांनी ही कथा ऐकायलाच हवी. बाळूमामा फक्त द्वादशीला आंघोळ करत आणि काही व्यक्तींना भयंकर शिव्या देत. बाळूमामा असं का करत होते? कारण आदर्श कर्मयोगी संन्यासी बाळूमामा. साधू संतांच्या चरित्रात सहसा श्रद्धावान माणसे आपल्या घरातून निघून संतांच्या भेटीसाठी जात असतात असे वाचावयास मिळते. बाळूमामा मात्र धनगर स्वरूपात गावच्या रानात ठिकठिकाणी येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होत होता. तरीही एक गंमत होती. काही वेळा व काही व्यक्तींना मामा भयंकर शिव्या देत असत. माणसाची श्रद्धा तपासणे, अभिमान झालावयास लावणे आणि त्याची संकटे नष्ट करणे असा मामांचा तिहेरी हेतू असे. पदरी पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, पायात कातडी साध्या चपला, हातात मेंढ्या राखण्यासाठी एक काठी, सुमारे 6 फूट उंची, मध्यम बांधा, प्रमाणबद्ध सडपातळ शरीर यष्टी, निमगोरा सावळा वर्ण, आखीव रेखीव प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपार आणि भेदक नजर असे मामांचे व्यक्तिमत्व होते. बाळूमामा कानडी आणि मराठी या दोन्ही भाषा उत्तम बोलत. निरक्षर खेडवळांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शहरी शिकलेल्या माणसांशी तसे शहरी छान मराठी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायात आवश्यक ती सर्व कामे मामा स्वतः करत. दर एकादशीला उपवास करत, स्नान मात्र फक्त द्वादशीला करत. तथापि त्यांच्या कपड्यांना कधी घामाचा दुर्गंध येत नसे. शिवाय कपडे सदा नुकतचे धुतल्यासारखे दिसत. त्यांना भक्तिप्रेमाने चाललेले भजन फार आवडे. नाटकी दिखाऊपणाची त्यांना चीड असे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे. एका क्षणात माणसाचे अंतःकरण मामा जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचा सिद्ध होती. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांना धन, मान आणि संसार सुखे माती समान वाटतं. ऐन तारुण्यात आपल्या चुकीमुळे त्यांच्या पत्नीला निघून जावे लागले. ती त्यांची आज्ञा मानत नसे. त्यानंतर मामांनी विवाहाचा विचारही केला नाही. आपल्या घराण्याचा धनगर पेशा सांभाळून साधाच वेश ठेवून ते सर्व संग परित्यागी संन्याशासारखे मी आणि माझे अंतरंगातून झाडून तुकोबांसारखे किंवा एकनाथांसारखे राहिले. मामाजवळ आपला व परका असा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आईबाप असे वाटतं. बाळूमामांवर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा.